तर वाल्मिक कराड हा शरण आलेला आहे। पुण्यातल्या सीआयडी मुख्यालयामध्ये त्यानं शरणागती पत्करलेली आहे। अर्थात ही शरणागती त्यानं स्वतःहून पत्करलेली आहे। त्याला कुठेही पकडण्यात आलेलं नाही, ताब्यात घेण्यात आलेलं नाही। स्वतःच्या गाडीतून तो सीआयडी मुख्यालयामध्ये दाखल झालेला आहे आणि अर्थात यावर सुद्धा टीकेची झोड उठताना आपल्याला दिसतेय। काही वेळापूर्वी त्यानं आत्मसमर्पण केलेलं आहे, शरण आलेला आहे। जे महाराष्ट्र पोलीस, जे सीआयडी मोठमोठ्या गुन्हेगारांना अगदी चुटकीसरशी पकडतं, त्यांचा तपास केला जातो, ते सीआयडी किंवा ते महाराष्ट्र पोलीस वाल्मिक कराडपर्यंत का पोहोचू शकले नाहीत, हा या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। 3 आरोपींचा अजूनही शोध लागलेला नाहीये। वाल्मिक कराड हा स्वतः शरण आलाय, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसतंय। वाल्मिक कराड ह्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे। पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत। पण जे मुख्य आरोपी आहेत, संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे गुन्हेगार आहेत, त्यांना अजूनही पकडण्यात आलेलं नाही। त्यांची नावं समोर आली आहेत, पण त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाहीये आणि त्यामुळे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। दुःख प्रचंड मोठं आहे, पण आपल्याला न्याय मिळायला हवा अशी मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जाते। खासगी स्कॉर्पिओतून वाल्मिक कराड हा सीआयडी मुख्यालयामध्ये आला। स्वतःच्या मालकीच्या गाडीतून तो सीआयडी कार्यालयामध्ये पोहोचला। याचा अर्थ सीआयडी किंवा पोलिसांनी त्याला कोणत्याही प्रकारे ताब्यात घेतलं नाही। 11 डिसेंबरला उज्जैनला जाऊन त्याने महाकालेश्वराचं दर्शन देखील घेतलेलं होतं। त्यानंतर 13 डिसेंबर पासून त्याचा मोबाईल बंद होता। जर 13 डिसेंबर पर्यंत 11 डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह होता, तर त्याला पकडण्यात का आलं नाही, त्याचा शोध का घेतला गेला नाही, इतके दिवस तो नेमका कुठे होता, कोणाच्या आश्रयाने लपून होता, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। वाल्मिक कराड शरण आलाय, आता सीआयडीनं तपास पुढचा करावा अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी देखील केली आहे। सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची सध्या चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराड ज्यावेळी शरण आला त्यावेळी परळीतले 2 नगरसेवक देखील त्याच्या सोबत होते। अर्थात त्यांचे संबंध नेमके कसे आहेत, त्या 2 नगरसेवकांचा काय या सगळ्याशी संबंध आहे, या प्रकरणाचा देखील तपास केला जाणार आहे। आणि यानंतर जाऊयात पुन्हा एकदा मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, राज्यातल्या काही राजकारण्यांची नावं या सगळ्या प्रकरणाशी जोडली गेली। पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ, पण सध्या आपण अपडेट्स देऊया की सुरेश धस हे सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी संदीप क्षीरसागर देखील पोहोचले। या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव घेणारे पहिले आमदार संदीप क्षीरसागर होते। विधानसभेमध्ये ज्यावेळी या सगळ्या प्रकरणावरती चर्चा सुरू होती, हा प्रश्न मांडला गेला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्यावेळी विधानसभेमध्ये चर्चा केली जात होती, त्यावेळी वाल्मिक कराडचं सगळ्यात पहिल्यांदा नाव घेणारे संदीप क्षीरसागर होते। ते पोहोचलेत आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हे प्रकरण लावून धरणारे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होऊन न्याय मिळावा अशी मागणी करणारे सुरेश धस हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली जाणार आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता तपासासंदर्भात पुढे काय मागण्या केल्या जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तासाभरापूर्वी वाल्मिक कराड यानं सीआयडी समोर शरणागती पत्करली। तो शरण आला, पण ते करत असताना तो स्वतःच्या गाडीतून आला। त्याच्यासोबत परळीतले 2 नगरसेवक होते। पोलिसांनी किंवा सीआयडीनं वाल्मिक कराडला कुठूनही थेट ताब्यात घेतलेलं नाही। शरण येण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला। खंडणीचा गुन्हा आपल्यावरती दाखल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जामीन मिळू शकतो, पण तो नाकारून आपण सीआयडी समोर शरण येतोय असं वक्तव्य त्यानं केलेलं होतं। अर्थात सीआयडीकडे जो तपास आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा, बीड पोलिसांकडे जो तपास आहे तो खंडणी प्रकरणाचा। पण हे सगळ्या गुन्ह्यांमध्ये, या सगळ्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हे नाव सातत्यानं समोर आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।